राहुल ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक वितरित करतोय कल्पेश यांना. जबरदस्त कामगिरी, 49 धावा मला वाटते त्यांनी बनवल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कल्पेश. खूप खूप अभिनंदन, विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे खूप खूप आभार. चला, जय बजरंग फालनेपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती, आमच्या या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ज्या काही फॉर्मॅलिटीज राहिले असतील तर मित्रांनो येऊन पूर्ण करा. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. ओपनिंग पेअर क्षेत्ररक्षण लावून झालेला आहे. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय कल्पेश सापटे यांना, आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच एक महत्त्वाचा घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. चांगला फटका आहे, महेश याच्या माध्यमातून खेळला जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू धावतोय सीमारेषेच्या बाजूला आणि गेलाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय चौकार. महेश खेळण्यासाठी सज्ज झालाय. लोकेश हलक्या हाताने चेंडूला कट केला जातोय, चेंडू गॅप मध्ये टाकलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात, मात्र कोण जिंकणार आहे? इथे जिंकलाय चेंडू आणि मागे राहिले तो दोन्ही क्षेत्ररक्षक. अजून एक आलाय बाउंड्री, अजून एक आलाय चौकार आणि या चौकाराने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. महेश डोले सुरेख असा स्क्वेअर कट आणि स्क्वेअर कटच्या पद्धतीने चेंडूला चांगल्या पद्धतीनं पॉइंट क्षेत्रामधनं आणि गळी क्षेत्राच्या मधून भेदून दिलाय 4 धावांसाठी. महेश डोळे आणि तर महेश डोले 9 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो खेळतोय. आता एक या ठिकाणी ऍड होते. 3 चेंडूमध्ये 9 धावा त्याने केल्यात. देवेश डोले बऱ्याच वेळानंतर म्हणजे 3 चेंडू नंतर तो स्ट्राईक वरती आलाय. एक यंग उभरता सितारा आहे, चांगलं काम त्याला करावं लागेल. लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय, स्वतः गोलंदाज आणि लोकेश याने चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय देवेश. जितेंद्र बरफ जितेंद्र नव्याने आलेत फलंदाजीसाठी. 40 ते 55 धावांचं लक्ष त्यांनी सांगितलंय. नक्कीच क्या बात आहे.
एक धाव नक्कीच मिळेल आणि ती कुठल्या पद्धतीने तर 22च्या रूपाने मिळते. महेश चाणाक्ष होता, महेश याचं लक्ष होतं चेंडूवरती, मात्र जो नव्यानं फलंदाज जो मैदानामध्ये आला जितेंद्र बरप त्याचं लक्ष नव्हतं. बघा यष्टीरक्षक जो यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहे कीपिंग करत असताना सूरज त्या ठिकाणी आहे, थोडीशी मिसफील्ड झाली. चांगला चेंडू पडल्याच्या नंतर उसळी मिळाली होती आणि धावफलक आपण पाहू शकताय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 अशी धावसंख्या वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव या संघाची धावसंख्या झाली आहे. एक षटक समाप्त झाले. आज चिंचोटीचे संघ जर आपण पाहिले तर मला वाटते एक बेलकडीचा आहे, त्यानंतर सर्व संघ आपण जर पाहिलं गवळीपाडा, कोली, लाईनपाडा, पालनापाडा, पालनापाड्याचा एक संघ आहे तो सुद्धा कोली परिसरामध्ये गणला जातो. साष्टीकरपाडा, चिंचोटी, साष्टीकरपाडा सुद्धा एक म्हणजे 7-8 संघ जे आपण पाहिले तर नक्कीच 7-8 संघ हे चिंचोटीचे आहेत आणि त्यामुळं आजचा एकच हा सामना आहे शेवटचा की असं वाटतं की त्याच्यात चिंचोटीचे संघ नाही आहेत. मात्र आज भरपूर संघ, भरपूर खेळाडू आपल्या खेळाडूंना लाईव्ह टुर्नामेंटमध्ये डॉमिनेट करताना आपण पाहिलेले आहेत. मनसीस रावते, जास्त वेळ कमी घ्या जरा विनंती असेल, कारण की ग्राउंड लेवल आहे त्यामुळे विनंती असेल तुम्हाला की जास्त वेळ जायला नको आहे. शेवटचा सामना सुद्धा 3 ते 4 षटकांचा व्हायला हवा, कालचा 2च षटकांचा झाला होता. एक षटक पूर्ण झालंय, जवळजवळ 7 ते 8 मिनिटे या षटकासाठी गेलेत. विनंती असेल दोन्ही संघांना हलक्या हाताने चेंडूला खेळलाय ऑफसाईडच्या दिशेनं जितेंद्र याने. एक धाव मिळेल. महेश याने यू टर्न मारून लगेच आपला टॉप गिअर टाकला होता, मात्र पुन्हा एकदा त्याला रिव्हर्स घ्यावा लागतोय. एक चावी मिळाले ज्याला लाल कलरचा एक किचन हा लागलेला आहे, तर ज्याचे असेल त्यांनी ओळख पटवायची आहे आणि घेऊन जायचं आहे. आय थिंक बाईकची चावी आहे. पुन्हा एकदा मनसेस, एच लागलाय, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये होता, मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला चौकार. 4 धावा गेल्यात. टायमिंग तेवढी चांगली नव्हती, मात्र धावा येण्याशी मतलब आहे या क्रिकेटमध्ये, कारण कशा येऊत मात्र धावा आल्या पाहिजेत. फलंदाजाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, बघा दोनही फ्रेममधनं दाखवलं जात आहे की कसा चेंडू हा या ठिकाणी मार्गक्रमण करत होता. एक साईड अँगलनं आणि एक समोरचा जो अँगल आहे त्या 2 अँगलनं ही स्पर्धा कव्हर केली जाते. उत्कृष्ट अशी क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळते, डिवाइन लाईव्हच्या माध्यमातून दिली जाते. दरम्यान हुक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, महेश डोले बाद झालेत. तर नव्यानं बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू थोडासा मुवमेंट मिळाली होती आणि अंगावरती आला, त्यामुळे टायमिंग करू शकला नाही. मात्र पोझिशन मध्ये चांगल्या पोझिशन मध्ये आला होता, मात्र हरकत जी चेंडूने केली त्यामध्ये फसलाय फलंदाज. दरम्यान मनसेस बॉलिंग मार्क वरती. मनसेस रावते हा जो खेळाडू आहे त्याने आतापर्यंत 5 धावा 3 चेंडूमध्ये दिल्यात आणि महत्वाचा एक फलंदाज महेश डोले सारखा भरोशाचा फलंदाज त्याने बाद केलाय. अर्जुन थालकर एक चांगला फलंदाज. लॉर फुल टॉस, ज्या गतीनं चेंडू टाकलाय त्यापेक्षा डबल गतीनं चेंडू चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी.
षटकार. हॅलो चेक. जबरदस्त फटका होता. थोडस आपण जर पाहतोय की 27 धावांपर्यंत जे पोहोचवलं जात आहे, मला वाटतं चेंडू त्या ठिकाणी जर आला नसेल तर इकडनं पूर्वा चेंडू. धावसंख्या एकूण आपण जर पाहिली तर 27 धावा धावफलकावरती लागलेत. अर्जुन याने 2 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्यात. हलक्या हाताने खेळलाय हा सुद्धा चेंडू तशाच पद्धतीनं हाताळला गेला होता. बॅकफुटवरती गेला आणि चेंडूला सहजतेनं फक्त पुश केलं. पुश करो खुश रहो. धावसंख्या 28 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीनं धावसंख्या झाली 28. 2 बाद 28. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए या संघाची धावसंख्या. करंट रन रेट बघा 14चा आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला, अनुमानित स्कोर जर पाहिला तर नक्कीच 50च्या पार जाऊ शकतो. फर्स्ट इनिंग सुरू आहे. जितेंद्र भरप खेळतोय 2 चेंडूमध्ये 1 या धावसंख्येवरती आणि अर्जुन थालकर सिंगल घेतोय आणि एक सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळलाय. का त्याने सिंगल घेतलं हे आता समजले, कारण की षटक चेंज झालाय आणि त्याला स्ट्राईक वरती यायचं आहे. नक्कीच 3 चेंडूमध्ये 13 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. गोलंदाज अमोल शेळके आलेत. 28 धावा धावफलकावरती. सामना सुरू आहे. श्री साई श्रद्धा ससून अवघर विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए. तिसरं षटक अमोल आलाय आणि अमोल याने सुरुवात केली बॉलिंगची. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल का, तर एका बाउन्सनं चेंडूला कलेक्ट केलंय. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. 30 धावा धावफलकावरती लागल्या जातात. वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव. एक वाईट बॉल. वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव या संघाची एक थोडीशी अचंबित करणारी गोष्ट जर आपण पाहिली तर जिथे चर्च नाही तिथे गेट आहे, तसंच इथे जिथे मला वाटतं ब्राह्मण नाही तिथे ब्राह्मणगाव आहे. तर काही एक अगोदर होते असं सांगितलं जात आहे, त्यामुळे ते नाव पडलं. दरम्यान हा गॅपमध्ये चेंडू टाकलाय. 2 शतरक्षक धावतायत. फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू होते. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट डबल माइंड झाले. उशिराने प्रयत्न सुरू केले आणि या ठिकाणी चौकाराला 4 धावा. बामणगाव अगोदर ब्राह्मण पाडा होता, त्यानंतर आता मसूलगाव या ठिकाणी. तर अजित घरत यांच्या माध्यमातून जी लहान मुलं जी झेल टिपतात षटकाराच्या बाहेर, तर त्यांना 50 रुपये दिले जातील. हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक आणि झेल सुटलाय. सहज त्यानं झेल टिपण्याचा प्रयत्न, जिथे कुणीच नाहीये कव्हरला, तिथे कव्हर या ठिकाणी आउट करण्यासाठी चेंडू हा फेकला जातोय
आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंच उभे होते फक्त, आणि काय जबरदस्त हे नाट्यमय क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते. बघा सहज आहे ना, एकदम सहज आणि सहज होताच झेल. तो झेल सोडला, त्यानंतर 2 धावा सुद्धा आल्या. धाव फलक आपण पाहू शकतो नक्कीच चांगल्या पद्धतीनं वाढत असताना ऑन साईडला चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करायचा होता, मात्र शतरक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. झेल टिपला गेलाय सूरज पारधी याच्या माध्यमातून. अर्जुन बाद झालेत. बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं जाते कशा पद्धतीने बाद झाला. यष्टनमध्ये टाकलेला चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा वापर केला, खेळण्याचा प्रयत्न केला आणि या सरळ बॅटचा वापर करत असताना थोडासा फसला जातोय फलंदाज. मिस टाइम स्ट्रोक. सूरज याने कुठलीच चूक केलेली नाहीये, फलंदाज बाद झाला. अर्जुन थालकर 7 चेंडूमध्ये 21 धावा करून नव्याने आलाय मैदानामध्ये, तो म्हणजेच राजेंद्र बसावला. करंट रन रेट आहे 13.88 आणि प्रोजेक्टेड आहे 58, म्हणजेच 58 धावा होऊ शकतात या रन रेटनं जर चालले तर. षटक आपण आतापर्यंत पाहिले 2 षटक आणि 4 चेंडू एवढा खेळ या ठिकाणी झालाय. 56 धावा होऊ शकतात या सध्याच्या रन रेटनुसार आपण पाहतोय. या षटकाचे 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडूला टाकलाय. 1 बाउन्सना चेंडू फरार होणार आणि 4 धावा येणार एवढं मात्र नक्की, आणि आलाय 4 धावा, चौकार. बामणगाव या संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होत असताना जो ब्राह्मण पाडा आता ब्राह्मण गाव म्हणून ओळखला जातो. मला वाटते किती पाडे एकूण आहेत प्रदीप, किती पाडे त्या ब्राह्मण गावामध्ये आहेत अजून? आय थिंक 6 ते 7 पाड्यांचा बनलेला हा ब्राह्मण गाव. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पंचांनी नो ठरवलाय. किती धावा मिळतील, 4 की 6 पाहणं गरजेचं आहे. चौकार. नो प्लस 4. आता मात्र फ्री हिट असेल. चिंचोटी या गावाचा विचार केला तर मला वाटते 9 पाडे आहेत आणि कोळी वेगळं, तर हे सगळा आदिवासी पट्टा जो आहे आपला, मला वाटते डझन भर. दरम्यान हवेमध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली, आणि ते फ्री हिट होता. त्याचा फायदा कशा पद्धतीने घेतला जातोय. शतरक्षक जर माहिती नसेल त्याला तर खुश झाला असेल, माझ्या हातात चेल मिळालाय. मात्र इथे फ्री हिट होता हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये मला वाटते कुठेतरी, काल की परवाच्या दिवसामध्ये फ्री हिट वरती फलंदाज अंपायरची सुद्धा बोट वरती झालतं. तर अशा गोष्टी होत असतात कोलंड्याच्या मैदानावरती. काही गोष्टी मला वाटते तिथे घडलेल्या आहेत. तर जाऊया, 47 धावा धावपलकावरती लागल्यात. 3 गडी बाद झाल्यात, 3 षटकं झाल्यात आणि करंट रन रेट जे चालू रन रेट आहे ते 15च्या सरासरीनं धावा बनवल्या जातात. अजून 1 षटक बाकी आहे. ही पहिली इनिंग सुरू आहे आणि गोलंदाज चेंज झालाय, कारण 3 षटकं पूर्ण झाल्यात. चौथा गोलंदाज आलाय सूरज पारधी. सूरजने गोलंदाजीला सुरुवात केली. चांगली गोलंदाजी, मात्र शतरक्षण खराब आणि धावा अजून वाढतील. 4 न चौकार आलाय. एक नाट्यमय क्रिकेट होत असताना, बोनस धावा देत असताना आपण पाहू शकतायत. बघा रिप्ले जर दाखवला तर तुम्हाला
या क्षेत्ररक्षणामध्ये बघायला मिळालं काय घडलंय. चेंडूने वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाची चूक तर नव्हतीच मी म्हणेन, कारण की भरपूर चेंडू टर्न झाला होता आणि शॉर्ट लेग जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर, म्हणजे टर्न मिळायला हवा मात्र तो टर्न सुद्धा लिमिटमध्ये. फलंदाजाला बीट केलं, यष्टीरक्षकाला बीट केलं आणि शॉर्ट लेगला सुद्धा बीट केलं. धावसंख्या 51. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू स्वतःला सावरून नक्कीच नंतर चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. थोडंसं टर्न करतोय गोलंदाज, आपण जर पाहिलं थोडंसं मोमेंट देतोय चेंडूला, ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने गोलंदाजी केले. साई श्रद्धा ससूनवगर सरळ खेळण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडूला. एक धाव मिळेल. एका धावेनं धावफलक फरक पडेल आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. राजेश बघा गोलंदाज हसतोय, काय घडलं, हातातनं चेंडू सटकला होता सूरज याच्या. वन शॉट. थँक्यू. एकही धाव नाहीये, एकही धाव नाहीये, लक्षात असू द्या, कारण वन शॉट आहे इथे. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. पंच तरी सुद्धा आम्ही तुमच्या निर्णयाची अपेक्षा करतोय. वन शॉट, नो रन, कुठलाच रन नाही. थँक्यू. कल्पेश ऑफसाईडच्या दिशेनं चांगला पंच केलाय चेंडू. चमाट ज्याला म्हटलं जातं, ती टाबरी या ठिकाणी मारले आणि चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. जितेंद्र बरोबर याच्या बॅटमधनं आलेला हा चौकार बघायला मिळाला. धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे, जाऊन पोहोचते, ती म्हणजे 56 या धावसंख्येवरती. 4/56 अशी धावसंख्या आहे. बघा थोडासा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, मागे सरकला आणि चेंडूला ढकलला पॉइंटच्या डोक्याच्या वरनं. पुढे टाकलाय चेंडू आणि चेंडूला बॅटच्या खाली घेतलाय. नक्कीच एक चांगला फटका खेळलाय आणि ऑन साइडला पुन्हा एकदा एक षटकार आपल्याला बघायला मिळालाय. धावसंख्येमध्ये भरभराट, धावसंख्या वाढते आणि आपण पाहू शकतात 62 वरती जाऊन आतापर्यंत या ठिकाणी थांबले. मात्र एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक असेल. अजित घरत यांनी पारितोषिक लावले लहान मुलांसाठी. षटकाराचा झेल घ्या आणि 50 रुपये कमवा. मला वाटतं लहान मुलांसाठी लावण्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी सुद्धा लावा. अजित भरत अजून एक मोठा फटका आलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. जितेंद्र बरोबरच्या बॅट मधनं निघालेला अजून एक जबरदस्त षटकार. धावसंख्या 68 आणि कोणी कॅच पकडलाय, लहान मुलाने की मोठ्या मुलाने, ते महत्वाचं आहे. शुभम तर सरते शेवटी बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय की कसा झेल टिपलाय. आणि शुभम हा टीमचा प्लेअर आहे, त्यामुळे अजित गरज सांगतात की तो लहान नाही आहे, तो आमच्या टीमचा प्लेअर आहे, त्यामुळं त्यांना पैसे आम्ही देणार नाहीये. तर टीमचा हिस्सा आहे. दरम्यान पहिल्या इनिंगची हायलाइट बघा. सुरुवात जी झाली होती चौकारणीशी, त्यानंतर हा बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न लॉर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवरती, आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की हा बाउंड्रीज बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने आता दरम्यान गोलंदाज या ठिकाणी चांगलं विकेट मिळवला होता या चेंडूवरती. मनसेस याची चांगली गोलंदाजी. मनसेसचा ऍक्शन जर पाहिला तर राकेश ठाकरे सारखा थोडासा सिमिलर ऍक्शन बघायला मिळतोय मनसेस रावते याचा. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय हुक पद्धतीने खेळलेला फटका, इथे विकेट मिळाला होता मला वाटतं. यानंतर नाही, अर्जुन आला होता इथे आणि अर्जुन याने ही तडाखेबंद फलंदाजी ही केली होती. आणि त्यानंतर धावसंख्येला जो रिदम मिळाला तो रिदम मेंटेन ठेवताना हा बघा हा मधल्या एष्टीवरचा चेंडू चांगल्या पद्धतीनं फक्त टायमिंग करण्याच्या नादामध्ये झेल सुटला आणि 2 धावा आल्या.
इथे झालेलं ते थोडंसं नाट्यमय क्रिकेट, ज्या ठिकाणी कोणीच नव्हतं त्या ठिकाणी थ्रो केला. आता लॉंगॉन क्षेत्रामध्ये इथे मला वाटते अर्जुन हा जो आहे तो सूरज याच्या हातामध्ये झेल देऊन बाद झाला होता. राजेश आला, राजेशने एक चांगली बाउंड्री या ठिकाणी खेचली. 2 खेळाडू त्यासाठी कारणीभूत होते. स्कोरलेकर मिड विकेट. आज सुद्धा हा 9 मध्ये आलेला चौकार बघायला मिळाला. या 5 धावा आल्या होत्या. हा फ्री हिट वरती पण पाहतोय. त्यानंतर ते बाउंड्रीज दाखवले जातात. हा सुद्धा बाउंड्रीज या ठिकाणी शेवटच्या षटकाचा. आणि यानंतर आलेला हा विकेट आपण पाहतोय, ज्या हातातून चेंडू सटकला होता सूरज याच्या बघा शर्ते शेवटी. आणि त्यानंतर आपण पाहू शकता कशा पद्धतीने साइड अँगलनं दाखवला जो विकेट, तो विकेट या ठिकाणी जो गेला होता. आणि त्यानंतर सूरज याने पुढील चेंडू जितू याच्यासाठी हाताळले. जितू याने मारलेला हा बाउंड्रीज पाहायला मिळतोय आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, जो डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये गेला होता. आणि त्यानंतर जितू याने चांगली आपली बॅट या ठिकाणी फिरवली, मिडल ऑफ द बॅट घेतला आणि षटकार मारला होता. त्यानंतर अजून एक षटकार सूरजाच्या गोलंदाजीवरती आला. एक प्रेक्षणीय असा चांगला टायमिंग दर्शवणारा हा फटका या ठिकाणी आपण पाहिला, जो की शुभम याने झेल टिपला होता. हा आहे शुभम, टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळाला. तर चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले आणि अगोदर फर्स्ट इनिंगची हायलाइट या ठिकाणी दर्शवली गेली. 68 धावा झाल्यात. 69 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. मी म्हणेन इथे कुठलीही धावसंख्या चेसेबल आहे. 55 धावांपर्यंत जाऊ असं सांगितलं होतं जितेंद्र यांनी. 68 धावांपर्यंत गेलेत. नॉन स्ट्रायकिंगवरती लोपेश आणि स्ट्राईकवरती जितेन बरफ. तर बॉलिंग मार्कवरती आला जितेंद्र बरफ. इथे जितेंद्र आहे, त्याच्या विरुद्ध जितेंद्र आहे. जितेंद्र बरफ हा वाघोबा स्पोर्ट्स या संघाचा भरवशाचा गोलंदाज. जितेंद्र असेल, विकास असेल, अर्जुन असेल, विकी खरपडे असेल जो आता सध्या ओमसागर बामणगाव संघामध्ये खेळतोय. हे जे 4 खेळाडू आपल्याला या वाघोबा संघामध्ये बघायला मिळायचे. ऑन साइडला अर्जुन याच्या हातामध्ये. अर्जुन करत नाही चुकी, कारण त्या ठिकाणी सहज त्यानं झेल टिपला जातोय. त्याला या गड्याचं महत्व माहिती आहे. जितेन याने या ठिकाणी झेल दिला होता आणि जितेंद्र याच्या चेंडूवरती प्रहार करताना जितेन बरफ हा बाद झालेला आहे. डीजे क्या बात आहे. आत्ता कुठे वाटायला लागले की आपण वसईमध्ये आहोत. डीजेने दाखवलंय की यस आम्ही वसईमध्ये आहोत सध्या. आणि वसईचा पश्चिम पट्टा जर आपण पाहिला तर या गाण्यांना बहरून निघतो आणि या आपल्या वसईकरांच्या जिव्हाळ्याची गाणी या ठिकाणी वाजवली जातात. थँक्यू डीजे. एक सुंदर असा माहोल क्रिएट केला. दरम्यान विकेट जो मिळाला होता नव्यानं जातोय मैदानाच्या आतमध्ये. तर आदरणीय सन्माननीय भावेशजी बाबर यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. सूरज पारदी आलाय, नव्यानं फलंदाज. हलक्या हातानं ऑफसाईडच्या दिशेनं फक्त चेंडूला स्क्वेअर कट पद्धतीने खेळायचं होतं. मात्र बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क झालेला नाहीये. 69 धावांचा टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती गडीबाद झाला, त्यानंतर डॉट. अशा पद्धतीने खेळून इथे धावा येणार नाहीयेत. बघा इकडे थोड्याफार चुका आमच्या होतात, लगेच केवल यांची स्माईल आपल्याला बघायला मिळते. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. सूरज हा जो खेळाडू आहे, लोपेश आणि सूरज, केवल यांचं लक्ष बघा किती असतं अशा गोष्टी. दरम्यान हा फटका
कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. एक नक्कीच चांगलं ठेवावं लागेल. दरम्यान पुन्हा एकदा सूरज आला स्ट्राईक वरती. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय या सिंगलला 2 वरती. 2 धावा धावफलकावरती लागल्यात या षटकाचा. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दरम्यान जितेंद्र आपल्या वैयक्तिक षटकातील शेवटचा चेंडू. यस, आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय काय घडतंय काय बिघडतंय. तर पंच सांगतायत की हा फलंदाज बाद आहे. साऊंड क्रिएट झाला होता. नक्कीच हा साऊंड या ठिकाणी पकडला स्क्वेअर लेग पंचांनी आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय मुख्य पंचांनी दिलेला आहे. चला षटकाची झाली समाप्ती. त्यानंतर जाऊया एक सुंदर असं गीत ऐकूया आणि लगेच मैदानाच्या बाजूने वळूया. मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोदेला आणि चुली गोदे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी हे बनवे. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोदेला आणशील. आता तू लाडी गोडी नक्की रंगशील उद्या मला सोडून देशील. नको हुंडा पाणी मला नको घोडा गाडी. नको तुझी वाट तुझ्या प्रेमाची. तर चला दुसरं षटक या ठिकाणी सुरू होतंय. श्री साई श्रद्धा या म्हणजे साई श्रद्धा सस्सू नवघर या संघाची धावसंख्या आहे 2-2. अजून सुद्धा किती धावांची गरज असेल तर 67 धावांची गरज हे जिंकण्यासाठी असेल. 18 चेंडू आणि 67 धावा. कुठल्या तरी एका फलंदाजाला चार्ज घ्यावा लागेल. कुठल्या तरी एका फलंदाजाला या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. कंपॅरिझन बघा किती मागे पडलाय साई श्रद्धा सस्सू नवघर संघ. चला आपण जाऊया तर मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे गोलंदाज आलाय. गोलंदाज देवेश डोले. चला घाई करा, जरा विनंती असेल देवेश, थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं जात आहे. देवेश राईट अमोर द विकेट. हलक्या हाताने खेळला जातोय चेंडूला, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही खेळला तर संघ अडचणीमध्ये येताना दिसेल. सूरज ज्या पद्धतीने मला वाटतंय राकेश आहे ना, लोकेश आहे स्ट्राईकला. बऱ्याच मला वाटते भरपूर वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळाले लोकेश भोईर याला. सस्सू नवघर संघ अडचणीमध्ये आलाय, तिकडनं तारावं लागेल. राईट अमोर द विकेट. नक्कीच चांगला फटका आहे, या फटक्यांची गरज आहे. आलाय षटकार लोकेश भोईरच्या बॅटमधनं. हिलपुरी हिला तुझे कपालीला ढिला. अगो हिलपुरी हिला तुझे कपालीला ढिला. तुझे कपालीला ढिला. तुझे कपालीला ढिला. गो फॅशन मराठी सोबत तुला. दादा कोंडकेंच्या गाण्याचा रिमिक्स या ठिकाणी, मात्र या रिमिक्सला सुद्धा तेवढीच दाद मिळाली. लोकेश भोईर प्रयत्न चांगला करतोय आणि प्रयत्न करावा लागेल. संघाला जर तारायचं आहे, संघाला जर विजयी करायचं आहे तर मोठे फटके सिंगल डबल ह्या घ्याव्या लागतील, कारण लक्ष भरपूर मोठं आहे. करंट रन रेट बघा 5.33चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 24चा आहे. डोअर डायची कंडिशन, नॉकआउट गेम आहे. मोठा फटका, घुटना टेक और तमाशा देख. लोकेश भोईरच्या बॅटमधनं अजून एक खणखणीत असा षटकार.
या फटक्यांची गरज आहे आणि तेच फटके येतात. लोकेश याचे बॅट तळपताना दिसते. 14 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र रिक्वायर्ड रन रेट थोडंसं कमी झालंय कारण की करंट रन रेट वाढलेला आहे. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 8.40 च करंट रन रेट झालाय. अजून एक मोठा फटका गेलाय. बॅक टू बॅक तिसरा फटका लोकेश याच्या बॅट मधनं 6 धावांसाठी जातोय. षटकाराची हॅट्रिक. वेसावची बाजारी लोकांच्या दसरा भरतील का तुझ्यावरी कला कपारू करते गोनसरा चल जाऊ बाजारी. थँक्यू डीजे. षटकाराची हॅट्रिक झाली नाही कारण की अगोदरचा चेंडू द्या मला वाटते डॉट चेंडू होता. मला बॅक टू बॅक 2 षटकार आता आपण गणू शकतो. दरम्यान धावसंख्येमध्ये मात्र भर पडले आणि धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. धावसंख्या वाढू लागलेली आहे ज्याची गरज होती. मात्र देवेश याच्यावरती आक्रमण चढवलंय. एकही इक्का दुक्का धावा घेतलेला नाहीत किंवा एकही चौकार घेतलेला नाहीये. फक्त षटकाराच्या भाषेमध्ये डील केली जाते. हवाई सफर केला जातोय तो म्हणजे लोकेश भोईर याच्या माध्यमातून आणि ज्याची गरज आहे त्याच्या संघाला. ससूनवगर संघ इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलेल्या चेंडूला आपण पाहिलं की नक्कीच ओळखू शकला नाही आणि शरीरापासून भरपूर लांब खेळण्याचा प्रयत्न. अगोदरच बॅट फिरली गेली आणि नाराज झालाय तो म्हणजेच लोकेश. अजून सुद्धा आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं तर 24च्या वरती आहे. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा अजून एक महत्त्वाचा भाग महत्त्वाचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय सन्माननीय भावेशजी बाबर यांना आम्ही विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. तसेच अजून एक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा आमचा महत्त्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जो पदाधिकारी आहेत ते म्हणजे प्रकाश चुमडा यांना सुद्धा उर्फ अप्पी यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. गोलंदाज कल्पेश क्या बात आहे. डाहुऱ्या त्यानं गोलंदाजीला सुरुवात केली आणि पहिला चेंडू निर्धाव खेळून काढलाय. आता स्ट्राईक वरती असेल तो राकेश तुंबडा. मी म्हणेन इथे डॉट डिलिव्हरी तुम्ही खेळलात तर तुमच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये आणाल. तुम्हाला काही ना काही करून धावा घ्याव्या लागतील. शफळन क्रॉस निर्धाव चेंडूची समाप्ती. राकेश तुंबडा विरुद्ध कल्पेश सालकर. कल्पेश यांनी चांगली सुरुवात केली. डाहुऱ्यानं तो गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना यष्टांच्या आसपास तो चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र राकेश याला तो चेंडू समजत नाहीये. ऑफ साईडच्या दिशेनं इथे मात्र देवेश आला होता आणि देवेश याच्याकडनं झाले मिसफील्ड. चेंडू गेलाय 4 धावांसाठी चौकार. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढलंय ते 29 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. 69चं टार्गेट आहे. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी रिप्ले मध्ये दर्शवलं गेलं की चूक झाली होती देवेश याच्या माध्यमातून आणि कल्पेश चांगली गोलंदाजी करत असताना मात्र त्याला एक चौकार हा लागलेला आहे. धावसंख्या एकूण आपण जर पाहिली तर 24 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. 69चं टार्गेट आहे. प्रेक्षकांना लक्षात असू द्या. ऑन द कार्पेट खेळला जातो चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी अर्जुन याच्याकडे झालेले मिसफील्ड. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूनं. मात्र देवेश क्या बाद आहे. एक सेफ हँड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. देवेश याच्याकडे चांगलं शतरक्षण चांगला बॅकअप केलाय. क्रिकेट असो वा आयुष्य तुम्हाला बॅकिंग फार महत्त्वाची आहे. ती बॅकिंग या ठिकाणी नक्कीच बघायला मिळते. अर्जुन याच्यासाठी दर्शवली जाते ती देवेश यांच्या माध्यमातून. एकच धाव काढले कारण की इथे लोकेश भोईर याला स्ट्राईक वरती यायचं होतं. तो कधीपासून ट्राय करत होता. आपण पाहू शकता 25 धावा या धाव फलकावरती लागल्यात. करंट रन रेट आहे 9.38. रिक्वायर्ड रन रेट आहे 33.00 आणि इथे आपण पाहतोय की भरपूर पिछाडीवरती आहे सध्या तरी.
ससूनगरचा संघ पिछाडीवर असताना लोकेश मात्र आपलं काम विसरत नाहीये. तो सांगतोय की जरी मागे पडलो असलो तरी सुद्धा पराभूत झालेला नाहीये आणि जसं सांगितलं जात आहे तसंच या ठिकाणी नक्कीच तो काम करत असताना दिसतोय. या षटकारांशी धावफलक मात्र पुढे सरकला बघा. रिप्लेच्या माध्यमातून दर्शवला गेला. किती छान टायमिंग केलाय आणि या फटक्याला 6 धावांचा अंजाम दिला गेलाय. धाव संख्या 31, 31 रन ऑन द स्कोर बोर्ड. 2 षटकांनी 5 चेंडू टाकून झालेले आहेत. काय जबरदस्त मॅच. इथे एक मोठा फटका अजून आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये राहता येईल ते नक्कीच या संघाला म्हणजे ससूनगर संघाला. एक मात्र लोकेश भोईर हा एक फलंदाज आहे जो इफेक्टिव्ह ठरतोय. गतीमध्ये परिवर्तन ओळखलं, फ्लाईटला स्वीकारलं आणि ते फ्लाईटला डिस्पॅच केलंय. नक्कीच काव करून षटकाच्या वरनं 6 धावांसाठी लोकेशच्या बॅटमधनं षटकारासाठी. थँक्यू डीजे. धाव संख्या 37. आता 6 चेंडू आणि 32 धावांची गरज ही असणार आहे. बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळतोय 6 चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे. मॅच मध्ये अजून सुद्धा आहे साई श्रद्धा ससूनगर हा संघ. अर्जुन तालकर ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. वाघोबा ब्राह्मणगाव बी संघ या संघाच्या नावावरती रेकॉर्ड आहे मला वाटते आणि त्याने 6 चेंडूमध्ये 32 धावा बनवलेल्या आहेत चेस करताना. मात्र आता वाघोबा ब्राह्मणगाव ए संघाला त्या 32 धावा राखायच्या आहेत आणि समोर आहे अर्जुन ज्याचं लक्ष कोणीच विचलित करू शकलं नव्हतं असं एक नाव. मात्र हा जो खेळाडू आहे त्याच्याकडे अनुभव जरी असला तरी सुद्धा ते पाहणं गरजेचं आहे काय होतंय. काय सुंदर चेंडू. अर्जुन याचं लक्ष डॉट डिलिव्हरीवरती आहे. पहिला चेंडू डॉट आलाय आणि पहिलं पाऊल हे नक्कीच टाकलं जात आहे विजयाच्या बाजूनं. एक सकारात्मक पाऊल. 5 चेंडू 32 धावा जिंकण्यासाठी आपण पाहू शकता. आता मात्र 32 धावांची गरज अजून सुद्धा. शॉर्ट पिच बॉल सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेन इथे. राकेश तुंबडा याने खराब फलंदाजी 2 चेंडूवरती केले. किती चेंडू आतापर्यंत डॉट आले त्या इनिंग मध्ये एकूण जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये 2 असे 6 चेंडू तर झाले. क्या बात आहे क्या बात आहे. अपील केली जाते मात्र पंच दर्शक की आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू जातोय. हा चाललाय चेंडू लेग बाईटच्या रूपानं 4 धावांसाठी चौकार. मी म्हणेन इथे सकारात्मक दृष्ट घडताना दिसतंय वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए संघासाठी. 3 चेंडू 28 धावांची गरज आहे ज्या अशक्य वाटू लागल्यात. कठीण झालाय मॅच. हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1च धाव मिळेल. आता पुन्हा एकदा लोकेश भोईर आलाय. लोकेश याने चांगलं काम केलं आजच्या दिवसामध्ये. 9 चेंडूमध्ये 31 धावा त्याने बनवल्यात. मात्र एकाकी झुंज देतोय या त्याच्या संघाच्या अस्तित्वासाठी. लोकेश भोईर थोडासा नाराज झालाय मात्र त्याचा गेम त्याला अजून सुद्धा आठवण आहे. 2 चेंडू त्याच्याकडे शिल्लक आहेत. स्वतःच्या धावसंख्येला तो कितीपर्यंत नेऊन ठेवेल पाहणं गरजेचं आहे. मात्र संघाला अजून सुद्धा 2 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतली जात नाहीये माहिती आहे कारण ज्या पद्धतीनं आता चेंडू ससूनगर संघाला पराभवाच्या छायेमध्ये नेत आहेत. पहिल्या चेंडूपासून प्रवास जो चालू झाला होता या शेवटच्या षटकाच्या तेव्हापासून नक्कीच डॉमिनेट केलं जाते ससूनगर संघाला. 1 चेंडू आणि 27 धावांची
गरज आहे अजून सुद्धा. खूप खूप स्वागत आहे. आय थिंक राजेश गांगडा यांचं आगमन झालंय. मला वाटते राजेश गांगडा आपण खूप खूप स्वागत आहे आपलं. थँक्यू. डॅशिंग पर्सनॅलिटी लांबून ओळखायला येते. दुनिया आपकी झलक दुनिया से अलग. क्या बात आहे. तर वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए संघ 26 धावाने विजयी झालाय. हे बघा मॅच समरी आपल्या समोर आले. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाची फलंदाजी करताना अर्जुन थालकनेने 7 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या. जितेंद्र बरफ याने 6 चेंडूमध्ये नाबाद 17 धावा बनवल्या. तसेच राजेंद्र वसावला 5 चेंडूमध्ये 14 आणि महेश डोले 6 चेंडूमध्ये 13 धावा. तर लोकेश भोईर 11 चेंडूमध्ये 31 धावा सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करताना. मात्र जितेंद्र बरफ उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 2 धावा देऊन एका षटकामध्ये 2 गडी महत्वाचे मिळवले. त्यामुळं मॅन ऑफ द मॅच गोज टू जितेंद्र बरफ, कारण की नाबाद राहिलाय आणि इथे बेस्ट परफॉर्मन्स त्याने दिलाय. 2 धावा देऊन एका षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात. तर खूप खूप अभिनंदन. मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आमच्या ससूनवगरच्या संघाचे खूप कौतुक आणि विनंती करतोय. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरित केली जाणार आहे. जितेंद्र बरफ यांनी यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित असलेले महेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करतो.